हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आपण 11व्या वर्गाचं एक खूप महत्त्वाचं युनिट सुरू करणार आहोत ज्याचं नाव आहे स्टेट्स ऑफ मॅटर. बरोबर. तर 8व्या 9व्या 10व्या वर्गामध्ये तुम्ही मॅटरविषयी आणि मॅटरच्या स्टेटविषयी थोड्याफार प्रमाणात शिकले असाल, तर या वर्गामध्ये आपल्याला म्हणजेच 11व्या वर्गात आपल्याला काय करायचं आहे, स्टेट्स ऑफ मॅटरचा डिटेल स्टडी करायचा आहे. तर हे समजण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला हे माहीत पाहिजे की आपण मॅटर कशाला म्हणतो. मॅटरची डेफिनेशन जर तुम्हाला समजली तर थोडंफार तुमची आयडिया या चॅप्टरविषयी क्लिअर होऊन जाईल की आपल्याला या चॅप्टरमध्ये काय काय शिकायचं आहे म्हणून. बरोबर. तर सर्वात आधी मॅटर म्हणजे काय तर ते पाहू आपण. तर मॅटर म्हणजे काय तर एनिथिंग दॅट ऑक्युपाईज स्पेस अँड हॅज मास. काय सांगितलं मी पहा, इज कॉल्ड ॲज मॅटर. तर मॅटर कशाला म्हणतो आपण, तर एनिथिंग दॅट ऑक्युपाईज स्पेस म्हणजे अशी कोणतीही वस्तू जे काय करते, स्पेस ऑक्युपाय करते याचा अर्थ जागा घेते. बरोबर. जसं सध्या मी इथं उभा आहो म्हणजे मी काही ना काही जागा घेतलेली आहे. हा पेन आहे, या पेनला मी खिशामध्ये ठेवलं तर यानं खिशामध्ये काहीतरी जागा घेतली. बरोबर. किंवा या पेनला मी हातामध्ये ठेवलं तरी या हातावरती या पेननं काहीतरी जागा घेतली. बरोबर. म्हणजे हे एक मॅटर आहे. आणि अँड हॅज मास, त्याला काहीतरी मास आहे. बरोबर ना, याला काहीतरी काय आहे, मास आहे. जर आपण याचं मास मोजलं किलोग्राममध्ये तर आपल्याला याचं मास मोजता येईल. बरोबर. म्हणजे मॅटर अशी कोणतीही वस्तू आहे जे स्पेस ऑक्युपाय करते म्हणजे काहीतरी जागा घेते आणि ज्याला काय असते, मास असते, त्याला काय म्हणतो आपण, मॅटर म्हणतो. आणि हे जे मॅटर आहे हे मॅटर बनलेलं कशापासून असते तर हे एकदम छोट्या छोट्या पार्टिकल्सपासून बनलेलं असते. बरोबर. म्हणजेच काय तर मॅटर इज मेड अप ऑफ टायनी पार्टिकल्स. म्हणजे मॅटर हे खूप छोट्या छोट्या पार्टिकल्सपासून बनलेलं आहे. बरोबर. जसं फॉर एक्झाम्पल आपण एखादा खडू घेतला समजा. बरोबर. चॉक घेतला आणि या चॉकला जर एकामेकावरती घासलं तर आपल्याला काय दिसतील, छोटे छोटे पार्टिकल्स पडतावेळेत दिसतील. बरोबर. म्हणजेच काय तर हे एक मॅटर आहे आणि हे मॅटर कशापासून बनलेलं आहे, छोट्या छोट्या पार्टिकल्सपासून बनलेलं आहे. बरोबर. म्हणजे कोणतंही मॅटर असेल तर ते छोट्या छोट्या पार्टिकल्सपासून बनलेलं असते. त्याच्यासोबतच टू मॅटर cannot occupy same space at same time. याचा अर्थ काय होते बघा, दोन मॅटर कॅन नॉट ऑक्युपाय म्हणजे घेऊ शकत नाहीत. काय घेऊ शकत नाहीत, सेम स्पेस म्हणजे एकच जागा, सारखी जागा, ॲट सेम टाईम म्हणजे एकाच वेळी. बरोबर. जसं फॉर एक्झाम्पल सध्या हा पेन आहे, हा पेन मी माझ्या हातावरती असा ठेवलेला आहे. बरोबर. मग आता हे एक मॅटर आहे ज्या मॅटरनं काहीतरी स्पेस ऑक्युपाय केलेली आहे. आता हे दुसरं मॅटर आहे. आता हे मॅटर काय म्हणते, मला ही जागा पाहिजे. बरोबर. पण आता ही जागा जोपर्यंत हा पेन इथं आहे तोपर्यंत या पेनला ह्या हातावरची जागा भेटेल का, नाही भेटेल. म्हणजे दोन मॅटर एकच जागा घेऊ शकत नाही. जसं मी इथं उभा आहो समजा. बरोबर. आणि एक जण आला आणि तो मला म्हणत आहे मला इथंच उभं राहायचं आहे, तर तो एक मॅटर, मी एक मॅटर, तो पण पार्टिकल्सपासून बनलेला आहे, मी पण पार्टिकल्सपासून बनलेला आहो. बरोबर. मग जोपर्यंत मी इथं उभा आहो तोपर्यंत तो इथं उभा राहू शकते का, म्हणजे मी घेतलेली जागा तो घेऊ शकते का, तर नाही घेऊ शकत. बरोबर. म्हणजे दोन मॅटर एका वेळी एकच जागा घेऊ शकत नाहीत, हे आपल्याला समजलं. बरोबर. हा महत्त्वाचा पॉईंट आहे. आणि मॅटरला मास असते. बरोबर. म्हणजे अजून तुम्ही याच्या प्रॉपर्टीजमध्ये काय सांगू शकता, मॅटर हॅज मास. त्यानंतर आणखी काय सांगू शकतो आपण, मॅटर हॅज व्हॉल्यूम. बरोबर. म्हणजे मॅटरला मास असते, मॅटरला व्हॉल्यूम असते, हे पण आपल्याला माहीत झालं. मग आता मास म्हणजे काय तर तुम्हाला हे माहीत पाहिजे, आपण मास कशाला म्हणतो. तर मास म्हणजे काय असते, अमाऊंट ऑफ मॅटर. मास म्हणजे काय, अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन अ ऑब्जेक्ट इज कॉल्ड ॲज मास. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट असेल, एखादी वस्तू असेल तर त्याच्या आतमध्ये किती मॅटर आहे. बरोबर. त्याला काय म्हणायचं, त्याचं मास. आणि मॅटर कशावर डिपेंड असते, त्याच्यामध्ये प्रेझेंट असणाऱ्या पार्टिकल्सवरती. म्हणजे एखाद्याच्या बॉडीमध्ये, एखाद्या ऑब्जेक्टच्या बॉडीमध्ये किती पार्टिकल्स आहेत, किती मॅटर आहेत याच्यावरती त्याचं मास
अवलंबून असते किंवा डिपेंड असते. जसं फॉर एक्झाम्पल आता या पेनचं काहीतरी मास आहे बरोबर, आणि त्याच्यासोबत या बॉटलचं काहीतरी मास आहे. आता कोणामध्ये पार्टिकल जास्त असतील तर याच्यामध्ये पार्टिकल जास्त असतील, म्हणजे याचं मास काय असेल, जास्त असेल बरोबर. म्हणजे जे एखाद्या ऑब्जेक्टचं मास असते ते कशावर डिपेंड असते, त्याच्यामध्ये प्रेझेंट असणाऱ्या मॅटरवरती डिपेंड असते बरोबर. जसं दुसरं, आता समजा हा पेन आहे, मग आता हा पेन आहे तर याच्यामध्ये काहीतरी मॅटर आहे, हे याचं ढक्कन याच्यामध्ये काहीतरी मॅटर आहे बरोबर. मग आता याच्यामध्ये मॅटर जास्त आहे, याच्यामध्ये मॅटर कमी आहे, म्हणजे याचं मास कसं आहे, कमी, याचा मास कसा आहे, जास्त बरोबर. म्हणजे अमाऊंट ऑफ मॅटर जे असते, एखाद्या अमाऊंट म्हणजेच त्याची क्वांटिटी, त्याचं प्रमाण, तो किती प्रमाणात आहे एखाद्या ऑब्जेक्टच्या मध्ये, एखाद्या बॉडीच्या मध्ये, त्याला काय म्हणतो आपण, त्याचं मास. मग व्हॉल्यूम कशाला म्हणतो आपण, तर व्हॉल्यूम म्हणजे काय असते बघा, तर व्हॉल्यूम म्हणजे काय असते, स्पेस ऑक्युपाइड बाय मॅटर, स्पेस ऑक्युपाइड by matter, space occupied by matter inside the container, inside the container is called as volume बरोबर. म्हणजे आपण व्हॉल्यूम कशाला म्हणतो, स्पेस ऑक्युपाइड बाय मॅटर, म्हणजे एखादं मॅटर आहे जे काहीतरी जागा घेणार आहे बरोबर, म्हणजे स्पेस ऑक्युपाय करणार आहे, आणि तो जेवढी जागा घेणार तेवढा त्याचा काय असेल, व्हॉल्यूम असेल बरोबर. जसं आपण काय केलं, हे एक इंकची बॉटल आहे आपल्याकडे, आणि या इंकच्या बॉटलच्या आतमध्ये याच्यामध्ये आपण इंक भरलेली आहे बरोबर. मग या इंकनं किती जागा घेतली, तर जो या हे कंटेनर आहे, या कंटेनरमध्ये म्हणजे या बॉटलमध्ये जेवढी जागा इंकनं घेतली तेवढा त्या इंकचा काय आहे, व्हॉल्यूम आहे बरोबर. मग जसं हा पेन आहे, हा पेन सध्या इथं ठेवलेला आहे मी, यानं काय केलं, वातावरणामध्ये आपल्या एन्व्हायरमेंटमधली काहीतरी जागा घेतलेली आहे बरोबर, हवेला बाजूला केलं. जसं इथं हवा आहे सध्या, हा पेन आणला, या पेनानं काय केलं, हवेला बाजूला केलं आणि त्याची जागा घेतली बरोबर. जेवढी जागा या पेनानं या हवेमधली घेतली बरोबर, तेवढा काय झाला त्या पेनाचा व्हॉल्यूम. किंवा हा माझा खिसा आहे, या खिशामध्ये सध्या हा पेन मी ठेवला, हा पेन ठेवल्यानंतर या पेननं जेवढी जागा माझ्या खिशामध्ये घेतली बरोबर, तेवढा काय झाला या पेनचा व्हॉल्यूम झाला. म्हणजे व्हॉल्यूम काय असते, स्पेस ऑक्युपाइड बाय मॅटर इनसाइड द कंटेनर. म्हणजेच मॅटरला मास पण असते आणि मॅटरला व्हॉल्यूम पण असते, आणि मॅटर हे छोट्या छोट्या पार्टिकल्सपासून बनलेलं असते, आणि दोन मॅटर एका वेळी एक जागा घेऊ शकत नाहीत, हे पण आपल्याला माहीत झालं बरोबर. मग आता पुढे आपल्याला मास आणि व्हॉल्यूम माहीत झालं. मग जर तुम्ही या मास आणि व्हॉल्यूमचा जर रेशो घेतला बरोबर, मास आणि व्हॉल्यूमचा काय घेतला, रेशो घेतला, तर काय भेटेल तुम्हाला बघा, तर मास आणि त्याच्या डिवाइडमध्ये आपण काय घेतलं, व्हॉल्यूम बरोबर. याला म्हणतो आपण रेशो, म्हणजे द रेशो ऑफ मास टू व्हॉल्यूम, म्हणजे मासचा व्हॉल्यूम सोबतचा जो रेशो असते त्या रेशोला काय म्हणतो आपण, डेन्सिटी म्हणतो आहे ना, त्या रेशोला काय म्हणतो आपण, डेन्सिटी. म्हणजे डेन्सिटी काय असते, मास पर युनिट व्हॉल्यूम असं म्हणतो आपण याला. मग आपल्याला माहिती आहे हे जे मास आहे ते आपण कशामध्ये मोजत असतो, के जीमध्ये. मासचं SI युनिट आहे के जी, आणि व्हॉल्यूमचं जे SI युनिट आहे ते आहे मीटर क्यूब. म्हणजेच डेन्सिटीचं SI युनिट काय झालं, के जी पर मीटर क्यूब, म्हणजे वरती के जी आणि खाली काय मीटर क्यूब. हे तुमच्या डेन्सिटीचं SI युनिट आहे बरोबर, के जी पर मीटर क्यूब. तुम्ही CGS युनिट सांगू शकता, के जीला ग्राम लिहिलं आणि मीटर क्यूबला काय लिहिलं, सेंटीमीटर क्यूब. तर हे पण कशाचं युनिट आहे, डेन्सिटीचं युनिट आहे, पण हे कोणतं युनिट आहे, CGS युनिट आहे. याला कोणतं युनिट म्हणतो आपण, CGS. आणि हे जे आहे हे कोणतं युनिट आहे, SI युनिट आहे बरोबर. तर आपल्याला डेन्सिटी पण माहीत झाली. जसं वॉटर आहे, तर डेन्सिटी ऑफ वॉटर किती असते बघा, हे तुम्हाला पाठ पाहिजे, डेन्सिटी ऑफ वॉटर. तर डेन्सिटी ऑफ वॉटर असते 1000 kg पर मीटर क्यूब है ना. डेन्सिटी किती असते वॉटरची, 1000 kg पर मीटर क्यूब. जर तुम्ही पेट्रोल पंपवरती गेले तर पेट्रोल पंपवरती पेट्रोल आणि डिझेल घेतो आपण, तर त्या पेट्रोल आणि डिझेलची डेन्सिटी पण तिथं लिहिलेली आहे, 700 ते 800च्या रेंजमध्ये काहीतरी असते. तुम्ही पेट्रोल पंपवरती गेले की तिथं डेन्सिटी बघून घ्यायची. पेट्रोल पंपवरती तिथं प्राईस लिहिलेली असते आणि किती लिटर घेतलं तुम्ही ते लिहिलेलं असते, आणि त्याच्यासोबतच तिथं त्याची डेन्सिटी किती आहे ते पण लिहिलेलं असते. तुमच्या घरी तुम्ही तेलाचं पॅकेट आणता बरोबर, तर तेलाचं पॅकेट जे आहे त्या तेलाच्या पॅकेटवरती पण त्या तेलाची म्हणजे ऑइलची डेन्सिटी लिहिलेली असते, ते पण तुम्ही बघू शकता. मग आता पुढे काय बघायचं आहे, तर या मॅटरचं आपल्याला क्लासिफिकेशन बघायचं आहे, ज्याला म्हणतो आपण फिजिकल क्लासिफिकेशन ऑफ मॅटर आहे ना. तर फिजिकल क्लासिफिकेशन बघायचं आपल्याला मॅटरचं, फिजिकल क्लासिफिकेशन ऑफ मॅटर, फिजिकल क्लासिफिकेशन ऑफ मॅटर. तर मॅटरला आपण 3 टाईपमध्ये क्लासिफाय करतो बरोबर. मेन 3 टाईप्स आहेत त्याचे, ज्याच्यामध्ये पहिला आहे सॉलिड, त्यानंतर दुसरा जो टाईप आहे तो आहे लिक्विड,
आणि तिसरा जो टाईप आहे तो आहे गॅस. म्हणजे आपण काय केलं, जे मॅटर आहे त्याला 3 टाईपमध्ये क्लासिफाय केलं, सॉलिड, लिक्विड आणि गॅस. यालाच म्हणतो आपण स्टेट्स ऑफ मॅटर. बरोबर. जसं फॉर एक्झाम्पल आपल्याकडे एक मॅटर आहे, त्या मॅटरचं नाव आहे वॉटर. बरोबर. त्या मॅटरचं नाव काय आहे? वॉटर. मग आता या वॉटरच्या 3 स्टेट आहेत. बरोबर. 3 स्टेट कोणकोणत्या? तो वॉटरची सॉलिड स्टेट. बरोबर. वॉटरची सॉलिड स्टेट आहे आईस. ठीक आहे. म्हणजे बघा वॉटरचा फॉर्म्युला काय असते? H2O. आणि हे कोणत्या स्टेटमध्ये आहे? तर हे लिक्विड स्टेटमध्ये आहे. बरोबर. वॉटरचा फॉर्म्युला आहे H2O. हे कोणत्या स्टेटमध्ये आहे? लिक्विड स्टेटमध्ये आहे. पण आपल्याला माहिती आहे आईसचा फॉर्म्युला पण काय आहे? H2O. बरोबर. आणि हे कोणत्या स्टेटमध्ये? सॉलिड स्टेटमध्ये. तिसरं, हे वॉटरलाच मी वॉटर व्हेपर केलं ना, वॉटर व्हेपर. बरोबर. तर या वॉटर व्हेपरचा पण फॉर्म्युला काय असते? H2O. तर हे झाली याचा केमिकल फॉर्म्युला. तर बघा केमिकल फॉर्म्युला काय दिसत आहे तुम्हाला? सेम दिसत आहे, पण तुम्हाला याची जे स्टेट आहे ते वेगवेगळे दिसत आहे. एक आईस आहे, एक वॉटर आहे आणि तिसरं वॉटर व्हेपर आहे. तर आईस म्हणजे सॉलिड स्टेटमध्ये, वॉटर म्हणजे लिक्विड स्टेटमध्ये आणि वॉटर व्हेपर हे गॅसियस स्टेटमध्ये. हे आपल्याला माहीत झालं. बरोबर. मग याच्या फिजिकल प्रॉपर्टी वेगवेगळ्या आहेत, म्हणजे दिसायला ते तुम्हाला वेगवेगळं दिसते. फिजिकल म्हणजे ज्या वरून वरून आपल्याला ज्या काही गोष्टी समजतात त्याला आपण फिजिकल म्हणतो, बघितल्यानं. बरोबर. जसं फॉर एक्झाम्पल हा पेन आहे. मग आता हा पेन कोणत्या स्टेटमध्ये आहे? तर सॉलिड स्टेटमध्ये आहे. बरोबर. तो कसा ओळखायचा ते पण आपण पुढे बघू. त्यानंतर याचा कलर कोणता आहे? तर याचा व्हाईट आणि रेड असा कलर आहे. बरोबर. याचा शेप कसा आहे? बरोबर. तर ह्या सर्व गोष्टी आपण याला पाहून सांगू शकतो आणि ज्या गोष्टी आपण पाहून सांगू शकतो त्यालाच आपण फिजिकल प्रॉपर्टीज म्हणत असतो. बरोबर. मग फिजिकल प्रॉपर्टीजनुसार आपण मॅटरला 3 मध्ये क्लासिफाय केलं, सॉलिड, लिक्विड आणि गॅस. जसं आईस आहे, त्यानंतर वॉटर आहे आणि वॉटर व्हेपर आहे. तर ह्या 3 स्टेट्स आहेत. कोणाच्या 3 स्टेट्स आहेत? वॉटरच्या 3 स्टेट्स आहेत. बरोबर. तर आईस कुठं असते? 0 डिग्री सेल्सिअस किंवा त्याच्या खाली. त्यानंतर वॉटर हे आपल्याला भेटते 0 डिग्री सेल्सिअस टू 100 डिग्री सेल्सिअसच्या मधात असते. बरोबर. आणि 100 डिग्री सेल्सिअस किंवा त्याच्यापेक्षा वरती काय भेटते तुम्हाला? वॉटर व्हेपर भेटते. म्हणजे अशा 3 वेगवेगळ्या स्टेट्स आपल्याकडे आहेत. मग आता याच्यानंतर पुढे काय बघणार आपण बघा. तर पुढे सांगायचं आपल्याला की आपल्याला 3 स्टेट्स माहीत झाल्या, 3 स्टेट्स आहेत म्हणून. मग आता काय करणार आपण पहा. तर सॉलिड, लिक्विड आणि गॅस ह्या 3 स्टेट्स आहेत मॅटरच्या. मग आता या 3 स्टेटला आपण कशा पद्धतीनं सांगू शकतो बघा. एक लिहितो मी इथं सॉलिड, त्यानंतर दुसरं लिहितो मी इथं लिक्विड आणि तिसरं लिहितो मी इथं गॅस. म्हणजे सॉलिड स्टेट, लिक्विड स्टेट आणि गॅसियस स्टेट असं म्हणतो आपण त्याला. बरोबर. आता जर तुम्ही सॉलिडचं जर स्ट्रक्चर बघितलं तर सॉलिड तुम्हाला कसं दिसते बघा. तर सॉलिडमध्ये जे पार्टिकल्स असतात ते पार्टिकल्स एकदम असे जवळजवळ असतात. बरोबर. सॉलिडमधले जे पार्टिकल्स असतात ते एकदम जवळजवळ असतात. म्हणजेच पार्टिकल कसे असतात? क्लोजली पॅक असतात. कसे असतात? क्लोजली पॅक. म्हणजे पार्टिकल्स इन सॉलिड आर क्लोजली पॅक. त्यानंतर जर लिक्विडमध्ये बघितलं आपण तर लिक्विडमध्ये हे पार्टिकल्स थोडे दूर दूर असतात. लिक्विडमध्ये हे पार्टिकल्स थोडे दूर दूर असतात. म्हणजे कसे असतात? हे लूजली पॅक असतात. कसे असतात? लूजली पॅक. बरोबर. आणि जर गॅसमध्ये बघितलं तुम्ही तर हे पार्टिकल आणखी दूर दूर असतात. बरोबर. म्हणजे गॅसमध्ये जर बघितलं तुम्ही तर हे पार्टिकल तुम्हाला असे आणखी दूर दूर दिसतील. म्हणजेच काय? व्हेरी लूजली पॅक आहे ना. व्हेरी लूजली पॅक म्हणजे खूपच दूर दूर आहे ते पार्टिकल्स. बरोबर. बघा. तर सॉलिडमध्ये पार्टिकल्स एकदम जवळजवळ असतात, लिक्विडमध्ये पार्टिकल कसे असतात? थोडे दूर दूर असतात आणि गॅसमध्ये ते पार्टिकल्स आणखीच दूर दूर असतात. बरोबर. त्याच्यानंतर बघा कोणतंही सॉलिड जर बघितलं तुम्ही तर हे पार्टिकल्स जवळजवळ आहेत. याचा अर्थ काय? 2 पार्टिकलमध्ये असणारं अंतर कसं आहे? तर खूप कमी आहे. बघा जसं हे 2 पार्टिकल आहेत समजा. आता या 2 पार्टिकलमध्ये असणारं अंतर. बरोबर. हे झालं याच्यामधलं अंतर. आता हे पार्टिकल जवळजवळ असले तर यांच्यामधलं अंतर कसं होईल? कमी होईल. पार्टिकल दूर दूर असले तर अंतर काय होत जाईल? वाढत जाईल. म्हणजे पार्टिकल जवळजवळ असले तर अंतर कमी. तर काय दिसत आहे आपल्याला बघा. तर सॉलिड आहे, पार्टिकल क्लोजली पॅक आहेत. याचा अर्थ जे इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स आहे, इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स इज व्हेरी लेस. इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स इज व्हेरी लेस. म्हणजे जे 2 पार्टिकलमधलं डिस्टन्स आहे त्याला म्हणतो आपण इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स. ते कसं आहे? खूप कमी आहे, व्हेरी लेस आहे. आणि गॅसमध्ये जर बघितलं बघा याच्यामध्ये खूप कमी दिसते आणि याच्यामध्ये कसं दिसते? खूप जास्त दिसते. म्हणजे इंटरमॉलिक्युलर स्पेस जे आहे याच्यामध्ये किंवा इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स इज व्हेरी हाय. कसं आहे? इज व्हेरी
हाय. हे समजलं तुम्हाला. याच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स कसा आहे, खूप जास्त आहे. म्हणजे दोन पार्टिकलमध्ये दोन पार्टिकलमधलं जे डिस्टन्स दिसत आहे आपल्याला, ते डिस्टन्स कसं दिसत आहे आपल्याला, खूप जास्त डिस्टन्स दिसत आहे. बरोबर. म्हणजे आता लिक्विडमध्ये जर बघितलं तर हे जे डिस्टन्स आहे हे मॉडरेट आहे, मधामध्ये आहे सॉलिड अँड लिक्विडच्या. बरोबर. म्हणजे इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स इज मॉडरेट आहे ना. हे कसं आहे, इज मॉडरेट म्हणजे मध्ये आहे. बरोबर. म्हणजेच याचा अर्थ काय, तर हे इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स सॉलिडपेक्षा जास्त दिसते आपल्याला यांच्यामध्ये डिस्टन्स, पण गॅसपेक्षा हे डिस्टन्स कसं आहे, कमी आहे. म्हणजे तुम्ही असंही म्हणू शकता इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स इन लिक्विड इज ग्रेटर दॅन सॉलिड बट लेस दॅन गॅस, असं पण म्हणू शकता. बघा आता दोन गोष्टीमधलं डिस्टन्स आहे. मग आता हे दोन गोष्टीमधलं डिस्टन्स कमी कधी असते बघा, जेव्हा या दोघांमध्ये खूप जास्त अट्रॅक्शन असेल. तर अट्रॅक्शन असेल तर हे एकदम जवळजवळ येतील. म्हणजे अट्रॅक्शन जर वाढलं तर याचा अर्थ काय, यांच्यामधलं डिस्टन्स कमी झालं. आणि यांच्यामध्ये जर अट्रॅक्शन कमी असेल तर हे दूर दूर राहतील. बरोबर. जसं फॉर एक्झाम्पल आपले नातेवाईक असतात, ज्या नातेवाईकामध्ये अट्रॅक्शन जास्त आहे ते एकदम आपल्या जवळजवळ राहतात. बरोबर ना. आणि ज्या नातेवाईकांविषयी आपल्याला कमी अट्रॅक्शन वाटते ते एकदम दूर दूर असतात आपल्यापेक्षा. बरोबर. म्हणजेच काय, तर इथं हे पार्टिकल एकदम जवळजवळ आहेत, म्हणजे यांच्यामधलं अट्रॅक्शन जास्त आहे. म्हणजेच याचा अर्थ काय, जो इंटरमॉलिक्युलर फोर्स आहे, इंटरमॉलिक्युलर फोर्स दोन मॉलिक्युलमध्ये असणारा फोर्स, त्याला काय म्हणतो आपण, इंटरमॉलिक्युलर फोर्स इज व्हेरी हाय. हा कसा आहे, इंटरमॉलिक्युलर फोर्स खूप जास्त आहे. बरोबर. मग आता हे पार्टिकल दूर दूर आहेत, याचा अर्थ त्यांच्यामध्ये असणारा जो फोर्स आहे तो फोर्स कसा आहे, कमी आहे. बरोबर. इंटरमॉलिक्युलर फोर्स याच्यामधला कसा आहे, कमी आहे. म्हणजे काय म्हणणार आपण, इंटरमॉलिक्युलर फोर्स इज व्हेरी लेस. बरोबर. यांच्यामध्ये जो इंटरमॉलिक्युलर फोर्स आहे तो कसा आहे, खूप कमी आहे. म्हणून ते कसे आहेत, दूर दूर आहेत. फोर्स कमी आहे म्हणजे ते एकमेकापासून कसे असतील, दूर दूर असतील. बरोबर. आणि याच्यामध्ये कसं येणार, तर इंटरमॉलिक्युलर फोर्स इज मॉडरेट है ना. इंटरमॉलिक्युलर फोर्स इज मॉडरेट म्हणजे याच्यामध्ये असणारा जो इंटरमॉलिक्युलर फोर्स आहे तो मॉडरेट आहे. बरोबर. म्हणजे मध्ये आहे. म्हणजेच काय, तर सॉलिडपेक्षा तो फोर्स कसा आहे, कमी आहे, पण गॅसपेक्षा तो फोर्स कसा आहे, जास्त आहे. म्हणजे इंटरमॉलिक्युलर फोर्स हा मध्ये आहे. इंटरमॉलिक्युलर फोर्स इन लिक्विड इज लेस दॅन सॉलिड बट ग्रेटर दॅन गॅस, हे पण तुम्ही सांगू शकता. बरोबर. त्याच्यानंतर तुम्ही सॉलिड विषयी जर सांगायचं असेल तर सॉलिडला काय असते, डेफिनेट शेप असते. शेप असते. त्यानंतर लिक्विडला नो डेफिनेट शेप है ना, नो डेफिनेट शेप. त्यानंतर जे गॅस आहे त्याला पण नो डेफिनेट शेप. बरोबर. म्हणजे काय समजलं तुम्हाला बघा, सॉलिडचा जो शेप आहे तो कसा आहे, डेफिनेट आहे. जसं हे सॉलिड आहे, याचा शेप कसा दिसत आहे तुम्हाला, फिक्स दिसत आहे. शेप डेफिनेटचा अर्थ काय होते, फिक्स. याचा शेप कसा आहे, फिक्स आहे. बदलते का हा शेप, नाही बदलत. बरोबर. फिक्स आहे. बरोबर. मग जर तुम्ही लिक्विड बघितलं तर लिक्विडचा जो शेप आहे तो डेफिनेट नाही आहे आणि गॅसचा शेप पण डेफिनेट नाही आहे. जसं बघा, तर याच्या आतमध्ये हे बॉटल हे एक सॉलिड आहे. बरोबर. तर या बॉटलचा शेप फिक्स आहे, पण याच्या आतमध्ये जे इंक आहे ते इंक कशी आहे, लिक्विड आहे. त्याला शेप आहे का सध्या, नाही, कारण त्यानं शेप कोणाचा घेतलेला आहे, तर या बॉटलचा शेप घेतलेला आहे. म्हणजे काय झालं की जे तुमचं मॅटर आहे त्या मॅटरला जर सॉलिड असेल तर त्याला स्वतःचा शेप आहे, जर लिक्विड असेल तर त्याला स्वतःचा शेप नाही आहे. ते ज्याच्यामध्ये टाकलं त्याचा शेप घेऊन राहिला. आणि गॅसचं पण तसंच आहे, गॅसला पण स्वतःचा शेप नाही आहे. जसं गॅस म्हणजे एअर, तर इथं तुम्हाला सर्व एअर दिसत आहे. बरोबर. तर या एअरने या रूमचा शेप घेतलेला आहे. बरोबर. हेच जर एअर मी या बॉटलमध्ये टाकली तर या बॉटलचा शेप घेईल. बरोबर. म्हणजे स्वतःचा असा शेप आहे का गॅसला, नाही. लिक्विडला शेप आहे का, तर नाही. फक्त कोणाला डेफिनेट शेप आहे, सॉलिडला. त्यानंतर जो सॉलिड आहे त्याचा डेफिनेट व्हॉल्यूम असते. बरोबर. डेफिनेट व्हॉल्यूम असते. म्हणजे हे जे सॉलिड असते हे फिक्स अशी जागा घेते. बरोबर. हे कुठे ठेवलं, खिशामध्ये ठेवलं तरी तेवढीच जागा घेणार, हातावरती ठेवलं तरी तेवढीच जागा घेणार, टेबलवरती ठेवलं तरी तेवढीच जागा घेणार. म्हणजे कुठेही ठेवलं तर याचा व्हॉल्यूम बदलते का, तर नाही बदलत. बरोबर. म्हणजे डेफिनेट व्हॉल्यूम आहे. पण आता लिक्विड जर बघितलं तुम्ही तर लिक्विडचा व्हॉल्यूम काय असते, याचा पण व्हॉल्यूम डेफिनेट असते ना, डेफिनेट व्हॉल्यूम. लिक्विडला पण डेफिनेट व्हॉल्यूम आहे. बरोबर. जसं फॉर एक्झाम्पल या बॉटलमध्ये इंक आहे. आता हे इंक समजा असं कन्सिडर करा 200 ml आहे. बरोबर. मग 200 ml जर इंक आहे तर याचा व्हॉल्यूम किती झाला, 200 ml म्हणजे मिलीलिटर. तर
याच्यामधली इंक ठेवायला तुम्हाला किती जागा लागेल, तर 200 ml एवढी जागा लागेलच, बरोबर. म्हणजे ते जे इंक आहे ते डेफिनेट व्हॉल्यूम घेते, फिक्स जागा घेते, बरोबर. जेवढी जागा त्या इंकला या बॉटलमध्ये लागत आहे तेवढीच एखाद्या प्लेटमध्ये लागेल, बरोबर. म्हणजे त्याला लागत असलेली जागा कशी आहे, फिक्स आहे, म्हणजे त्याचा व्हॉल्यूम कसा आहे, डेफिनेट आहे. पण गॅसचं तसं नसते. गॅसला काय म्हणणार आपण, नो डेफिनेट व्हॉल्यूम. गॅस हॅज नो डेफिनेट व्हॉल्यूम. गॅसला डेफिनेट व्हॉल्यूम नसते, फिक्स व्हॉल्यूम नसते. बघा तुमच्याकडे जर गॅस आहे, जर तुम्ही गॅस घेतला आणि त्या गॅसला एखाद्या बलूनमध्ये ठेवलं, बरोबर. बलूनमध्ये गॅस आहे, म्हणजे सध्या त्या गॅसनं जागा कोणाची घेतलेली आहे, का बलूनची, का फुग्याची जागा घेतलेली आहे, बरोबर. पण जेव्हा तुम्ही तो फुगा सोडणार किंवा फोडणार तेव्हा होणार काय, तर त्याच्यामधून गॅस निघेल आणि तो गॅस पूर्ण रूमची जागा घेऊन घेईल, बरोबर. म्हणजे गॅसला तुम्ही ज्या कंटेनरमध्ये ठेवसाल ते पूर्णचं पूर्ण कंटेनर ते गॅस ऑक्युपाय करते. जसं तुम्ही एखादी अगरबत्ती आहे, एखादी अगरबत्ती इथं जर लावली तर त्या अगरबत्तीमधून निघणारा धूर म्हणजे गॅस आहे, तर तो गॅस काय होईल, पूर्ण रूममध्ये पसरेल, म्हणजे त्या गॅसनं पूर्ण रूमची जागा घेतली, बरोबर. पण तीच अगरबत्ती जर तुम्ही एखाद्या बॉक्समध्ये लावली तर ती बॉक्समधली जागा घेईल, बरोबर. तो पूर्ण बॉक्स भरून जाईल, बरोबर. म्हणजे त्याला डेफिनेट असा व्हॉल्यूम नाही आहे, तो ज्याच्यामध्ये ठेवसाल तेवढा व्हॉल्यूम तो घेणार आहे. त्याच्यानंतर आता या सॉलिडचे पार्टिकल एकदम जवळ आहेत, त्यामुळे तुम्ही याला असं कॉम्प्रेस करू शकत नाही, बरोबर. कॉम्प्रेस करू शकत नाही, तर यांची जे कॉम्प्रेसिबिलिटी असते ते असते व्हेरी लो कॉम्प्रेसिबिलिटी, आहे ना, किंवा इनकॉम्प्रेसिबल म्हटलं तरी चालेल. मी इथंच लिहितो, हे थोडंफार रफ करतो. बघा जे सॉलिड असतात ते सॉलिड कसे असतात, तर इनकॉम्प्रेसिबल असतात. सॉलिड कसे असतात, इनकॉम्प्रेसिबल. म्हणजे तुम्ही यांना कॉम्प्रेस करू शकत नाही किंवा त्यांची कॉम्प्रेसिबिलिटी खूपच कमी असते ना, कारण हे पार्टिकल आधीच जवळ आहे, त्यामुळे त्यांना प्रेस करून तुम्ही आणखी जवळ आणू शकत नाही, म्हणजे इनकॉम्प्रेसिबल असतात. हे पार्टिकल खूप दूर असतात, म्हणजे यांची काय असते, व्हेरी हाय कॉम्प्रेसिबिलिटी, आहे ना, व्हेरी हाय कॉम्प्रेसिबिलिटी. म्हणजे यांना तुम्ही खूप जास्त प्रमाणात काय करू शकता, कॉम्प्रेस करू शकता. जसं फॉर एक्झाम्पल हे सॉलिड आहे, आता या सॉलिडला मी कॉम्प्रेस करू शकत आहो का, तर नाही करू शकत आहो. का नाही करू शकत आहो, कारण याच्यामध्ये पार्टिकल एकदम जवळ आहेत, त्यामुळे हे इनकॉम्प्रेसिबल आहे. पण तेच जर आपल्याकडे गॅस असेल, आता माझे 2 हात आहेत, 2 हातामध्ये इथं गॅस आहे, या गॅसला मी इझिली कॉम्प्रेस करू शकतो, म्हणजे याची कॉम्प्रेसिबिलिटी कशी आहे, हाय आहे. आणि याची कॉम्प्रेसिबिलिटी कशी आहे, लेस कॉम्प्रेसिबिलिटी. कशी आहे, लेस कॉम्प्रेसिबिलिटी. लेस कॉम्प्रेसिबिलिटी. याची कॉम्प्रेसिबिलिटी कशी आहे, खूप कमी आहे. म्हणजे सॉलिडपेक्षा हे जास्त कॉम्प्रेसिबल आहेत, पण गॅसपेक्षा हे कमी कॉम्प्रेसिबल आहेत, हे आपल्याला समजलं. त्याच्यानंतर आणखी तुम्हाला हे सांगता येईल की सॉलिड जे असतात ते सॉलिड कसे असतात, रिजिड असतात, बरोबर. सॉलिड कसे असतात, रिजिड असतात. रिजिडचा अर्थ काय, तर त्यांच्यावरती फोर्स अप्लाय केल्यानंतर त्यांचा शेप बदलत नाही, त्यांचा आकार बदलत नाही, बरोबर. फोर्स अप्लाय केल्यानंतर जर शेप बदलत नसेल तर आपण त्याला काय म्हणतो, रिजिड म्हणतो. तर सॉलिड कसे असतात, रिजिड. आणि सम सॉलिड आर इलास्टिक, आणि काही सॉलिड कसे असतात, इलास्टिक असतात. इलास्टिक असतात म्हणजे काय, तर रबर आहे, रबर हे एक सॉलिड आहे, त्याला तुम्ही स्ट्रेच करू शकता, म्हणजे त्याच्यावरती फोर्स अप्लाय केला की त्याचा शेप बदलते, आणि फोर्स सोडून दिला की परत ते शेप काय करते, रिगेन करते, म्हणजे परत घेते. म्हणजे काही सॉलिड हे इलास्टिक असतात. त्यानंतर लिक्विड जे आहेत, तर लिक्विड काय होतं, तर लिक्विड आपल्याला माहिती आहे फ्लो होते, है ना. लिक्विड काय होते, फ्लो होते. आणि लिक्विडपेक्षा पण जे गॅस असतात ते हायली फ्लो होऊ शकतात, बरोबर ना. म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात. म्हणजेच जे गॅसमधले पार्टिकल्स आहेत ते नेहमी पार्टिकल्स आर इन रँडम मोशन, है ना. पार्टिकल्स आर इन रँडम मोशन, ते नेहमी मोशनमध्ये असतात, इकडून तिकडे जाऊ शकतात, है ना. म्हणजे गॅसमधले जे पार्टिकल्स असतात ते एकदम रँडम मोशनमधले असतात, इकडे तिकडे अशा पद्धतीनं गॅसचे पार्टिकल जाऊ शकतात, कारण त्यांच्यामध्ये असणारं अट्रॅक्शन कसं आहे, कमी आहे. तर लिक्विडमध्ये थोड्याफार प्रमाणात पार्टिकल्स लूजली पॅक आहेत, त्यामुळे थोडंफार मोशन करू शकतील, आणि गॅसमध्ये तर एकदम क्लोजली पॅक आहेत, त्यामुळे ते मोशन करू शकत नाहीत. मग आता सॉलिडचे जर एक्झाम्पल तुम्हाला सांगायचे असतील तर सॉलिडचे एक्झाम्पल माहिती आहे आपल्याला, जसं टेबल आहे, पेन आहे, फॅन आहे, हे सर्व काय आहेत, सॉलिड आहेत. लिक्विडचे जर तुम्हाला एक्झाम्पल सांगायचे असतील तर मिल्क आहे, त्यानंतर वॉटर आहे, त्यानंतर पेट्रोल आहे, डिझल आहे, बरोबर, ऑइल आहे. तर हे सर्व काय आहेत, लिक्विड आहेत. आणि गॅसचे सांगायचे असले तर गॅसचे कोणकोणते आहेत, जसं एअर आहे, एअर हा गॅस आहे, ऑक्सिजन आहे,
हायड्रोजन आहे हे गॅस आहे, त्यानंतर नायट्रोजन हा गॅस आहे, सल्फर डायऑक्साईड गॅस आहे, सल्फर ट्रायऑक्साईड गॅस आहे, असे वेगवेगळे गॅस आहेत. तर हे सॉलिड, लिक्विड आणि गॅसचे आपण काही एक्झाम्पल सांगितले. तर अशा पद्धतीनं आपण सॉलिड, लिक्विड आणि गॅस कशाला म्हणतात, त्याच्या कोणकोणत्या प्रॉपर्टीज असतात, त्याला एकदम सोप्या पद्धतीनं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. म्हणजे आपण स्टेट्स ऑफ मॅटरचा जो पहिला पार्ट होता की मॅटरच्या कोणकोणत्या स्टेट्स असतात त्या आपण एकदम डिटेलमध्ये एक्सप्लेन केल्या आणि याच्यानंतरचा पार्ट आपण पुढील लेक्चरमध्ये बघू. थँक्यू.